अरे अरे थांबा, ब्लॉग पूर्ण बघायचा आहे. चला तर मग सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये, नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आता तर आलेले आहे संक्रांत जवळ. आणि चला झालं काय, सकाळ सकाळ मी सांगते मी काय एवढी खुश आहे. झालं सकाळ सकाळी शिवांशने आज माझ्यासोबतच लवकर आंघोळ करून घेतली. तो म्हणला मला पण करायची आंघोळ. म्हणलं चल दोघेही आंघोळ करू. त्यानंतर त्याला आंघोळ वगैरे घातली. त्यानंतर माझं आवरून घेतलं आणि त्यानंतर इकडं ड्रायफ्रूटचे जे लाडू होते खारे खोबऱ्याचे ते संपलेले होते. शिवांशला म्हणलं काय करायचं, तो म्हणलं शिरा करून दे. मग दोघांना छान असा शिरा केला, सगळ्यांनाच केला. म्हणलं ते पण दुकानात तसेच गेलेले, ते पण आल्यावर खातील. मग त्यांनी खाल्ला, मी पण खाल्ला, सगळ्यांनी छान असा नाश्ता करून घेतला. त्यानंतर मी चहा घेतला. हाय ते शाळेतून येईपर्यंत म्हणलं चला आय होप सगळे मजेत असतील आणि सगळं मस्त असेल. चला बोलते. हाय सगळ्यांना, तर कशा आहे सगळे, आय होप सगळे मजेत असतील. आणि मी तुम्हाला आज माझी जी संक्रांतीला मी जी साडी घेतली ती दाखवणार आहे. तर मी कालच्या ब्लॉग मध्ये म्हणलं होतं की मी काल दुकानातून साडी घेतली, पण मी दुकानात साडी घ्यायला गेले पण काही मला तिथे आवडली नाही. म्हणून मी ऑनलाईन साडी मागवली शिवशाही येवला यांच्याकडून. तर ती साडी आलेली आहे आणि खूप सुंदर साडी आहे. आणि त्या साडीवरती पूर्ण वेगवेगळे आहे, त्यामुळे मी तुम्हाला ती साडी दाखवते. पिको फॉलला टाकलेली होती, त्याच्यामुळे साडी मी दाखवली नाही. आज आली फायनल आणि त्याचं ब्लाऊज पण स्टिच करायला टाकलंय. ते ब्लाऊज आय थिंक उद्या देणार आहेत, ते उद्या किंवा परवा देतो म्हणले. आणि त्यानुसार ती साडी मी तुम्हाला ब्लाऊज पण स्टिच करून दाखवते. आता मी तुम्हाला माझं जी साडी आहे ती दाखवते. तुम्हाला माझी साडी सगळ्यांना बघायची तर त्याला दाखवते साडी. दिंदन कशी आहे माझी साडी, आणि तुम्हाला आवडली की नाही मला हे सांगा. साडी मला तर खूप आवडली आणि मी ज्या वेळेस वेअर करेल त्यावेळेस खूपच सुंदर लुक येईल माझ्या अंगावरती. हे बघा कशी आहे साडी, जे की ह्याचा कलर कोणता आहे सांगा बरं तुम्हीच मला कमेंट मध्ये. हे बघा पूर्ण साडी ओपन करून दाखवते मी. हे बघा पूर्ण साडी अशी आहे आणि ही मला साडी बसलेली आहे 2400 रुपयाला. त्याच्यावर पूर्ण सिल्वर मधून जी वेल्वेट आहे पूर्ण सिल्वर मधून आहे, त्याच्यामुळे तर खूपच सुंदर वाटायली. हे बघा आणि यांचा फायनली पदर आहे असा आहे. आणि कशी आहे साडी, आणि ही साडी मी तुम्हाला दाखवते थोडीशी अंगावर घेऊन कशी दिसणार आहे फायनल. थांबा, ती दिसणार आहे अशी वेअर केल्यानंतर. तर बघा अशीच किती सुंदर दिसायली आणि वेअर केल्यानंतर तर खरंच खूप सुंदर लुक येणार आहे. आणि मी याच्यावरच्या बॅचिंग बँगल्स पण घेणार आहे, त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कशी दिसते माझी साडी मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि ब्लाऊज वेअर केल्यानंतर, साडी वेअर केल्यानंतर नक्की सुंदर दिसणार आहे. चला तर मग मैत्रिणींनो, तुमची खरेदी झाली की नाही संक्रांतीची मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि माझी साडी खरंच तुम्हाला आवडली का, का मी वेगळा कलर मागवायला पाहिजे होता हे पण मला सांगा. माझ्याकडे सगळे कलर आहेत, फक्त हाच कलर नव्हता म्हणून मी हा मागवला. आणि छान वाटते हा कलर, एकदम सुंदर वाटते. आणि घातल्यानंतर मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवणारच आहे. आणि मी याच्यावर ज्वेलरी कशी घालू ते पण मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही, की ती ज्वेलरी अशी घाल तशी घाल. बँगल्स तर मी जाणारच आणायला, बँगल्स घेतल्याने पण मी तुम्हाला व्हिडिओ काढेल मी, आणि तो पण मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल. संक्रांत आता खूप थोड्या दिवस राहिलेले आहे. चला मग, माझी साडी आवडली ना सगळ्यांना, मला तर खूपच आवडलेली आहे, त्याच्यामुळे विषयच नाहीये. खूप सुंदर आहे आणि चोपून तर एवढी बसणार आहे ना, खूप सुंदर चोपून बसणार आहे. म्हणजे मला हेल्पला कोण घ्यायची गरज नाही पडणार अशी साडी आहे ही, त्याच्यामुळे मस्त वाटते. आणि कधी साडी घालेल असं झालंय ही, जी नाही का, ही साडी बघून तर कधी 14 तारीख येईल हे असं वाटायला लागले, की पटकन पटकन 14 तारीख यावा आणि मी ही साडी घालावा. पण मला अजून खूप सारं काही राहिलेलं आहे आपलं, असतेच बायकांचं हे आणायचं ते आणायचं. मला बँगल्स राहिल्यात, पेटीकोट राहिलाय, प्लस काय म्हणते आपलं जे पार्लर असेल ते राहिलेले. आणि माझे एक पार्सल रिसीव्ह झाले आज सकाळी, ते पार्सल मी तुमच्यासोबत दाखवते. जे की माझे हेअर आणि ऑइल आहे ते पार्सल मी तुम्हाला दाखवते. तर मैत्रिणींना एक साडी घेतली, ब्लाऊज स्टिच झालं, म्हणजे असं वाटायले पूर्ण जवळजवळ काम झाल्यासारखं वाटायले. नाहीतर नाही का, साडी घ्यायची, ब्लाऊज स्टिच करणार कधी देणार, तर टेलर एक तर खूप दिवस लागतात.
पुन्हा अजून ज्वेलरी, मी ज्वेलरी पण घेतलेली आहे. पण तुम्ही जर सांगितले की अशी अशी ज्वेलरी वेअर कर या साडीवर, तर मी तशी ज्वेलरी नक्कीच घेईल. मला वाटतं आउटसाईड घेतली असती तर ती ह्याच्यावर उठून दिसणार नाही, का तरी सिल्वर आहे त्याच्यामुळे ती उठून दिसणार नाही. मी त्यामुळं बघते जी की अशी सिंपल ज्वेलरी असते तीच घालणार आहे. पण तुम्ही जर सजेस्ट केली तर मी तशी घालेल. त्यामुळे तुम्ही मला ते सजेस्ट करा प्लीज. आणि माझं तर निम्मी खरेदी झाली, निम्मी संक्रांती तयारी झाली मला तर असं वाटायला लागले. आणि प्लस आता राहिले फक्त काही फेशियल राहिले. आणि दुसरं म्हणजे आपली जी थ्रेडिंग वगैरे असते हे पण राहिलेले, ते मी लवकरच करणार आहे. आणि करणार म्हणजे उद्या किंवा परवा जाईल ब्लाऊज स्टिच करायला. जे टाकलंय ते घ्यायला गेल्यानंतर मी ते करणारच आहे. आणि माझी जवळजवळ निम्मी शॉपिंग झालेली आहे. फक्त आता राहिले आता पेटिकोट बँगल्स वगैरे, ते तर काही एका दिवसात होते. आणि प्लस आपल्या हातावरची मेहंदी ते पण मी काढणार आहे. आणि मी स्वतः काढते मेहंदी, मला येत नाही मेहंदी बरं का, पण काढणार मी. ट्राय तर नक्कीच करणार आहे, का तर आपल्या हातावर आपणच मेहंदी काढायला पाहिजे. त्याच्यामुळे मी नक्की ट्राय करणार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तुमची खरेदी कुठपर्यंत आली हे पण सांगा मला कमेंट मध्ये.